नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता नागेश्वरची गाडी आता कामानिमित्त बाहेर निघालेली असते आणि तेवढ्यातच इथे देवकी त्याच्या गाडीच्या समोर येऊन गाडीला धडकते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जंटली ब्रेक दाबल्यामुळे इथे नागेश्वर चिडतो आणि म्हणतो, "काय रे, काय झालं? कळत नाही का गाडी कशी चालवायची?" तेव्हा सुभानराव म्हणत असतो की "साहेब, अहो आमची काही चुकी नाही. ही समोर ही बाई बघा ना, ती येऊन गाडीवरती धडकली." तेव्हा नागेश्वर म्हणतो, "कोण बाई आहे ती?" तेव्हा नागेश्वर आता बाईला बघत असताना त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो, कारण ती देवकी असते. आणि देवकीला बघितल्यानंतर नागेश्वर म्हणतो, "देवकी इथं?" आणि इथे नागेश्वरला बघितल्यानंतर देवकीसुद्धा घाबरते. ती म्हणते, "नागेश्वर घोरपडे," आणि लगेचच ती बाजूला पळून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरला आठवतं इथे आता काही वर्षांपूर्वी त्यांनी देवकी आणि तिचा नवरा अंगद या दोघांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इथे अंगदला तो जाळून मारतो, तर देवकी ही वाचलेली असते हे त्याला आता बऱ्याच वर्षानंतर कळतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता घडलेला संपूर्ण प्रसंग तसा ना तसा इथे नागेश्वर घोरपडेच्या समोर उभा राहतो. नागेश्वरला बघितल्यानंतर देवकी लगेच तिथून पळून गेलेली असते. नागेश्वर तिला म्हणालेला असतो की "तू एक काम कर, तू माझी हो, म्हणजे तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांनासुद्धा सोडून देईन." तेव्हा देवकी म्हणते, "तुझ्यासारख्या नीच माणसाची सावळीसुद्धा मी माझ्यावरती पडू देणार नाही." आणि ती आता लपून बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सावी आणि उर्वशी या दोघींचं नाटक सुरू असतं की "तू आता संक्रांतीनिमित्ताने इथे छान असे पतंग बनव NGOच्या मुलांसाठी." तेव्हा सावीने इथे घाट घातलेला असतो की "मी आता पतंग बनवणार. NGOमध्ये जितकी मुलं आहेत ना, त्या सगळ्यांसाठी मी पतंग बनवणार." तेवढ्यात तिथे सावी आता पतंग बनवत असताना रुद्र आणि गिरिजा हे दोघेजण येतात. तेव्हा रुद्र म्हणतो, "अरे वा, हे काय सगळा पसारा मांडलाय?" तेव्हा उर्वशी म्हणत असते, "रुद्र, अरे पसारा नाही आहे तो. सावी बघ, आश्रमातल्या मुलांसाठी किती प्रेमाने पतंग बनवते." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पतंग बनवण्यामागे तिचा एक प्लॅन असतो. उर्वशी म्हणालेली असते की "सावी, तुला जर रुद्रच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असेल ना, तर तुला हे छोटे मोठे डावपेच खेळता आले पाहिजे." तेव्हा सावी म्हणते, "मावशी, मी नक्की काय करायचं आहे?" तेव्हा उर्वशी म्हणते की "पतंग बनवत असताना तिथे काय असणार, मांजा असणार. तेव्हा मांजा इथे तुझ्या बोटाला असा गोल गोल फिरवायचा आणि तोडायचा. मग काय होईल? तुझ्या बोटातून रक्त येईल ना." तेव्हा सावी म्हणते, "मावशी, अगं रक्त येईल, लागेल मला." तेव्हा उर्वशी म्हणते, "असू देत ना. रक्त आल्यानंतर तुझ्या शेजारी तिथे रुद्र बसला असेल. मग रुद्र हळूवारपणे तुझ्या जखमेवरती मलम लावेल. तुला बरं वाटते की नाही, तुझी काळजी घेईल. मग अशा रीतीने तू रुद्रच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करू शकतेस. बरोबर ना?" तेव्हा सावी म्हणते, "मावशी, ठीक आहे. तू म्हणतेस तर मी तसं करून बघते. बघूया रुद्रवरती काही परिणाम झाला तर." तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आल्यानंतर सावी म्हणत असते, "रुद्र, ये ना, तू सुद्धा माझी मदत कर." तेव्हा रुद्र तिच्या बाजूला मदत करण्यासाठी बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे गिरिजा उभी असते. गिरिजाला कळत असतं की नक्की यांचं काय चाललंय ते. तेव्हा उर्वशी म्हणते, "गिरिजा, अगं तू काय इथे उभी आहेस? तू जा ना, तू तुझी जाऊन आता कामं कर." तेव्हा गिरिजा म्हणते, "मी?" तेव्हा उर्वशी म्हणते, "हो, हे दोघेजण मिळून आता छान पद्धतीने पतंग बनवतील. तू जा, तू जाऊन तुझी कामं उरक." तेव्हा प्रेक्षकांनो, सावीने ठरल्याप्रमाणे स्वतःच्या हाताला मांजाने थोडंसं कापलेलं असतं. तेव्हा सावी म्हणते, "आई गं, किती लागलं मला. माझ्या बोटातून रक्त आलं." तेव्हा रुद्र म्हणत असतो, "बघू दे कुठे लागलं तुला." तेव्हा उर्वशी म्हणते, "बाप रे, किती लागलंय. हळद हळद लावायला हवी ना बोटाला." तेव्हा रुद्र म्हणतो, "हो हो, थांबा, मी हळद घेऊन आलो." तेव्हा गिरिजा म्हणते, "रुद्र, कशाला? तुम्ही कशाला जाताय हळद आणायला? हे काय, मी हळद घेऊन आली आहे ना." तेव्हा मी तुझ्या हातावरती इथे आता हळद लावून देते हां. मी रांगोळीमध्ये हळद टाकायला घेऊन जात होते, पण आता तुझ्या बोटाला जर इतकं लागलंय, तर मीच हळद लावून देते ना." तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा सावीच्या बोटाला हळद लावून देते आणि तिला म्हणत असते की "आता बघितलंस ना, काय गं, कुठले विचार करत होतीस असे मनामध्ये? वाईट विचार करत होतीस का? म्हणून तुझं बोट कापलं.
आता नुसतं बोटच कापलंय. आता जर पुन्हा नाटके केलीस ना, तर काय कापेन काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे देवकीला बघता क्षणी गाडीतून उतरायला जात असतो. तेवढ्यात तिथे गावातला एक माणूस स्कूटी घेऊन थांबलेला असतो. तो म्हणतो, "अरे नागेश्वर साहेब तुम्ही?" तो म्हणत असतो की "नागेश्वर साहेब, अहो तुम्हाजवळ बोलायचं होतं. माझं बिल कधी पास करणार आहात तुम्ही? बिल पास करून द्या ना. गरीब माणूस आहे हो मी." तेव्हा नागेश्वर म्हणतो, "एक काम करा, इथं कुठं मला बिल पास करायला सांगताय? ऑफिसमध्ये या, ऑफिसमध्ये भेटू. मी नक्की तुमचं बिल पास करेन, पण आता बाजूला व्हा." तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस आता त्याच्याशी बोलतो, "2 दिवस मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण आपलं बोलणं होत नाहीये." नागेश्वर म्हणतो, "आता उद्या नक्की बोलणं होईल. तुम्ही ऑफिसला या." तेव्हा माणूस तिथून निघून गेल्यानंतर नागेश्वर म्हणतो की "सुभानराव जा, त्या बाईला पकडा जा. आपल्या माणसांना लवकरात लवकर बोलवा." तेव्हा नागेश्वर इथे खूपच जास्त आता घाबरलेला असतो. सुभानराव आता आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो, "लवकरात लवकर मी सांगतोय त्या ठिकाणी या." तेव्हा सुभानराव म्हणतो, "नागेश्वर साहेब, आपली मुलं येत आहेत त्या बाईला शोधायला." "पण त्या बाईला घाबरलात का तुम्ही एवढे? अहो कोण आहेत कोण ती?" तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, "सुभानराव तुम्हाला नाही माहिती, आपला हा डोलारा ज्याच्यावरती उभा आहे ना, हे सगळं ज्याच्यावरती उभा आहे, ती बाई तीच आहे. जा लवकरात लवकर तिला पकडा. जर ती बाई कुणाच्या हाती लागली, तर हा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे सुभानरावला आणि त्याच्या माणसांना त्या बाईला संपूर्ण जंगलामध्ये आता शोधायला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणत असते, "सावी, तुझ्या हाताला लागलंय ना? जा बरं तू जरा आता आराम कर. हे बघ, अगं पाहुणी आहेस तू या घरची. तुला जर काय लागलं, काही झालं, तर आम्ही कुणाकुणाला उत्तर द्यायचं? तेव्हा तू जा आणि तू आराम कर बरं. आम्ही आहोत ना, आम्ही पतंग बनवू." तेव्हा रुद्र तिचा हात पकडतो आणि म्हणतो, "गिरिजा, तुम्ही बसा बरं इथे, बसा आणि आम्हाला मदत करा पतंग बनवायला. मी सांगतो तसा पतंग बनवा." तेव्हा सावीला ते बघवत नाही. सावी म्हणते की "थांब, आता तुला धडा शिकवते." आणि ती एका पतंगाला आता ग्लू लावते. तो ग्लू खूपच जास्त स्ट्रॉंग असतो. तिने रुद्रला आधीच सांगितलेलं असतं की हा ग्लू खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, तेव्हा जपून लाव. आणि तो ग्लू मुद्दामून तिने पतंगाला लावून आता इथे दिलेला असतो कुणाकडे? गिरिजाकडे. ती म्हणते, "गिरिजा हे घे, हा पतंग बनव ना." तेव्हा गिरिजा म्हणते, "अगं कशाला? मी हा पतंग बनवते ना आता." तेव्हा सावी म्हणते, "अगं हा पतंग किती छान आहे बघ आणि मी अर्धा बनवलाय, तू कंप्लीट करून टाक." आणि तिने इथे आता पतंगाला जी काडी लावलेली असते, त्याला तिने हवा तेवढा ग्लू लावलेला असतो आणि तोच तिने गिरिजाला पकडायला सांगितलेला असतो. तेव्हा गिरिजाची बोटं तिथे आता अडकतात. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, "रुद्र हे बघा ना, माझी बोटं चिकटली इथे." तेव्हा इथे रुद्र म्हणतो, "बघू दे." आणि तो सुद्धा आता तिची बोटं आता जिथे असतात तिथेच आता पकडायला जातो. गिरिजा म्हणते, "रुद्र, अहो काय करताय तुम्ही? तिथे पकडू नका, नाहीतर तुमचीही बोटं चिकटतील." तेव्हा इथे रुद्र म्हणतो, "अरे देवा, माझी बोटं तिथेच चिकटली." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे देवकी लपून बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे ते गुंड लोक येतात. ते म्हणत असतात, "कुठे गेली असेल ती बाई? सगळीकडे शोधलं तिला, कुठे सापडतच नाहीये. मला असं वाटतंय नागेश्वर घोरपडे यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. जाऊ दे, आता संपूर्ण जंगल पिंजून काढलं, कुठेही भेटली नाही ती. चल आता आपण निघूया." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकीला शिंक आलेली असते, तिला खोकला आलेला असतो. तेव्हा एक माणूस म्हणतो, "काय रे, तुला इथे खोकल्याचा आवाज आला का?" प्रेक्षकांनो, इथे आता देवकीच्या बाजूला ते लोक उभे आहेत. एवढे दिसत नाही, आजूबाजूला बघतायत, पण आडोशाला लपून बसले का ते कुणीही तिथे बघायला आलं नाही. दुसरा माणूस म्हणतो, "अरे तुझे कान वाजतायत का? कुणीही खोकलेलं नाहीये इथे. चल आता जाऊया आपण, आपल्याला दुसरी पण कामं आहेत." तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरची गुंड लोक तिथून आता निघून जातात. तेव्हा देवकी स्वतःचा जीव वाचवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र आणि गिरिजा या दोघांची बोटं चिकटून बसल्यानंतर सावीला राग येतो. तेव्हा सावी म्हणत असते की "आपण एक काम करूया का? मी तुम्हाला मदत करते तुमची बोटं काढायला." तेव्हा गिरिजा म्हणते, "सावी, तू तर आता गप्पच बस. तू जेवढी मदत केलीस ना तेवढी पुरेशी आहे. हे जे काही घडलंय ना ते तुझ्या आयडियामुळे घडले. कळलं तुला?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, "रुद्र, आता काय करायचं? कशी आपली बोटं काढायची?" तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की "जर आपल्याला असं कोणी बघितलं तर काय विचार करतील?"
तेव्हा गिरिजा म्हणते, थांबा, मी आता प्रयत्न करते आपली बोटं काढायला. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी म्हणत असते, थांब ना, मी कशी तरी मदत करते, तुम्हाला दोघांना वेगळं करते. तेव्हा गिरिजा म्हणते, सावी, तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी आम्हाला दोघांना तू एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार. तेव्हा इथे उर्वशी आणि सावी दोघींना सुद्धा आता या गोष्टीचा राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रला कळत असतं की सावीचा आता गिरिजाला राग येतोय. तेव्हा रुद्र म्हणतो की सावी, तू जा बरं, तू जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर. आत्या, तू तिच्या बोटाला इथे पट्टी वगैरे करून दे ना, तिला थोडं बरं वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी आणि सावी दोघीजणी आता तिथून निघून गेलेल्या असतात. तर इथे देवकी आता त्या ठिकाणी लपून बसलेली असते, तिथून आता दुसरीकडे निघून जाते. तेव्हा इथे रुद्रचा फोन आलेला असतो. त्याला नेटवर्क नसल्यामुळे तो गिरिजाला म्हणतो की गिरिजा, आपल्याला थोडं बाजूला जावं लागेल, महत्त्वाचा फोन आहे, घ्यावा लागेल. तेव्हा तो आता फोनवरती बोलत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र, आपण कसे काय इथून जाऊ शकतो? अहो, आपली बोटं चिकटली आहेत, जर कोणी बघितलं तर काय बोलतील? तेव्हा रुद्र म्हणतो, काय म्हणतील, आपण काय केलंय? आता आपली बोटं चिकटली आहेत, याच्यामध्ये आपली काय चुकी आहे? तेव्हा तो म्हणतो, चला लवकर चला, फोन कट होईल, महत्त्वाचा फोन आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, हो आले ना. तेव्हा इथे रुद्र फोनवरती बोलत असतो. गिरिजा म्हणत असते, रुद्र लवकर करा ना, अहो चला, कुणीतरी आपल्याला बघेल. तो म्हणत असतो की आता आपण अडकलोय, त्याला काय करणार? ती म्हणतोय, असं काय बोलताय, अडकलोय अडकलोय, असं बोलू नका, कसं वाटतंय ते? तेव्हा रुद्र म्हणतो, मग आता अडकलोय तर तेच बोलणार ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गिरिजा आता रुद्रला खेचून घेऊन जात असते. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा हो, काय करताय तुम्ही? तुम्ही पडला असतात ना आता. हे बघा, तुम्हालाही लागेल आणि मलाही लागेल. तुम्ही आता मला काय खेचून घेऊन जाणार आहात का? तेव्हा गिरिजा म्हणते, सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तेवढ्यातच इथे गिरिजाला तिच्या सासूने आवाज दिलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र चला, लवकर बाजूला चला आणि मग बोला. तेव्हा इथे गिरिजा आणि रुद्र एका बाजूला आता लपून बसलेले असतात. तेव्हा रुद्र फोनवरती म्हणतो की सुमन काकू, तुम्ही आता नंतर फोन करा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरचे गुंड आलेले असतात. ते म्हणत असतात की साहेब, त्या बाईला आम्ही जंगलामध्ये सगळीकडे शोधलं, ती आम्हाला कुठेही दिसली नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अरे अशी कशी दिसली नाही? तुम्ही जर संपूर्ण जंगल पिंजून काढले तर तुम्हाला भेटायला हवी होती ना, लगेच कशी गायब होईल ती बाई? मला काहीही झालं ना तरीसुद्धा ती लवकरात लवकर सापडली पाहिजे. तेव्हा सुभानराव म्हणत असतो, साहेब, अहो तुम्ही नका अजिबात काळजी करू, ती बाई जिथे कुठे सापडेल ना, तिथून तिला शोधून काढू. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की तुम्ही सगळेजण ना काही कामाचे नाही आहे. एका बाईला तुम्हाला साधं शोधून काढता आलं नाही का? हे बघा, काहीही झालं ना तरीसुद्धा ती बाई मला भेटणं खूपच जास्त गरजेचं आहे. कारण का, ती आमचा हा जो डोलारा उभा आहे ना, तो सुद्धा उद्ध्वस्त करू शकते आणि आम्हाला ते चालणार नाही. ती बाई जिथे कुठे असेल, तिला लवकरात लवकर शोधून काढायचं, कळलं का? चला, मी आता निघतो. तेव्हा जात असताना मागे वळून बघितल्यानंतर तिथे सगुणा आलेली असते. सगुणा म्हणत असते की अरे रे, कुणाचा चेहरा बघितला मी, आता संपूर्ण दिवस खराब जाणार. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो ना, मग चल हो बाजूला, आम्हाला सुद्धा निघायचं आमच्या कामाला. तेव्हा सगुणा म्हणते, मी इथे आले नव्हते, कळलं ना, तू माझ्या रस्त्यात उभा आहेस. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, सगुणा, जास्त बोलू नकोस हा. तो आमच्या विरोधामध्ये काय काय करतेस ना, हे आम्हाला सगळं काही माहिती आहे. आम्हाला काही माहिती नाही आहे असं विचार करू नकोस. इथे संपूर्ण गावाला आमच्या विरोधामध्ये उभं करत होतीस, आमच्या विरोधामध्ये भडकवत होतीस, नाही नाही ते सांगत होतीस. माहिती नाही आहे की काय आम्हाला? सगळं काही माहिती आहे, कळलं ना? आणि आता आमच्या घरातल्या लोकांची सुद्धा मदत घ्यायला लागली आहेस का? तेव्हा सगुणा म्हणते, एक मिनिट, अख्ख्या गावाला माहिती आहे ही सगुणा नागेश्वर घोरपडेला घाबरून असते. अरे तुझ्या विरोधामध्ये कुणाची सुद्धा बोलायची हिंमत नाही, पण ही सगुणा अजिबात घाबरत नाही. मी एकटीच अशी आहे जी तुझा इथे सगळ्यांसमोर पाण उतारा करू शकते, एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. आणि या सगुणाला ना कुणाच्याही सपोर्टची गरज नाही. तुला माहिती आहे ना, तुझ्या विरोधामध्ये सगळ्यांना मी भडकवलं होतं म्हणून. मग तुला हे सुद्धा माहिती असेल की हे मी एकटीने केलं होतं, आम्हाला कुणाच्या बी सपोर्टची गरज नाही, कळलं ना? ही सगुणा एकटी तुला पुरून उरल, कळलं काय? त्याच्यामध्ये तुझ्या घरच्या लोकांची सुद्धा मला गरज नाही, ह्या सगुणाला गरज नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो की सगुणा, जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत का तुला? तेव्हा सगुणा म्हणते, हो बोलन मी, तुला काय वाटलं मी काय तुला घाबरून राहणार आहे का?
नागेश्वर घोरपडे, तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि तुझ्यासारख्या माणसाला घाबरून राहायला मी काही कुणी साधीभोळी बाई नाही, कळलं ना? तेव्हा सगुणा म्हणत असते की तू चल आता माझ्या रस्त्यातून बाजूला हो, तुझ्याजवळ बोलण्यामध्ये सुद्धा मला वेळ नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सगुणा आता निघून गेलेली असते. ती म्हणत असते, चल हो तिकडं, तू काय करणार आहेस रे माझं वाकडं, आणि काय करायचं आहे ते कर जा, मी नाही घाबरत तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, सगुणा गेल्यानंतर सुभानराव म्हणत असतो की साहेब जाऊ द्या ना, अहो काय त्या बाईच्या नांदाला लागताय, ती फाटक्या तोंडाची बाई आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, सुभानराव अहो काय जाऊ द्या जाऊ द्या, सगळं काही जाऊ द्या, सगळं काही आपल्या गळ्याशी येऊन बसेल ना तेव्हा कळेल तुम्हाला, आता जाऊ द्या नाही. आता ह्या सगुणाला धडा शिकवल्याशिवाय मी काही स्वस्त नाही बसणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता आलेली असते वासंती. ती म्हणत असते, गिरिजा, रुद्र कुठे आहात तुम्ही? तेव्हा ते दोघे जण आता लपून बसलेले असतात. तेव्हा वासंती म्हणते, गिरिजा, रुद्र, अरे काय रे, तुम्ही असे काय इथे उभे राहिलात आणि ते सुद्धा लपून बसलात? तुम्ही काय दोघे जण खेळ खेळताय का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रुद्र म्हणत असतो, नाही आईसाहेब, तसं नाही आहे. म्हणजे बघा ना, इथे या पतंगाला आहे ना खूप जास्त ग्ल्यू लागला होता आणि तिथे आमच्या दोघांची सुद्धा बोटं अडकलीत, हे बघा. तेव्हा ते बरोबर दिसत नाही ना, म्हणून आपण लपून बसलो होतो. तेव्हा इथे वासंती आता हसायला लागते आणि पहिल्यांदा ती मन मोकळेपणाने इतकी हसलेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब, अहो तुम्ही पहिल्यांदा इतकं छान हसताय का? तेव्हा गिरिजा म्हणते, हो ना आई, तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती छान दिसता हसल्यानंतर, तुमची स्माईल किती गोड आहे. आई, तुम्ही आयुष्यभर असंच आनंदी राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं, असंच नेहमी तुम्ही हसत राहा. तेव्हा इथे आता या हाताचं काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती म्हणत असते की हाताचं आहे ना तसंच राहू द्या. कदाचित देवी आईची सुद्धा तीच इच्छा असेल की तुम्ही दोघे जण एकत्र राहिले पाहिजे. तेव्हा उर्वशी म्हणते, अजिबात नाही, देवाची वगैरे अशी काही इच्छा नाही आहे, हे खरं तर या गिरिजाची चुकी आहे. तेव्हा इथे सावी म्हणत असते की मगाशी मी म्हणाले होते ना मदत करते म्हणून, गरम पाण्यामध्ये हात टाका म्हणजे तुम्ही दोघे जण वेगळे व्हाल. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की सावी, अगं काय सांगितलं मी तुला, तू गरम पाणी जरी टाकलंस ना तरीसुद्धा आम्ही दोघे जण एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नाही, कळत नाही का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा, मी NGOच्या मुलांसाठी काही खेळणी आणली आहेत, काही महत्त्वाच्या वस्तूसुद्धा आणल्यात, त्या मी त्या बॉक्समध्ये ठेवल्यात. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, तो बॉक्स आहे का तो? तेव्हा दोघे जण आता तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत असतात. आता इथे रुद्राचा हात पोचतो, पण गिरिजाचा हात काही पोचत नाही आणि ती उडी मारून काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गिरिजा आणि रुद्र या दोघांचाही तोल जातो आणि दोघेही आता खाली पडतात. त्यानंतर इथे उर्वशीने मेणबत्ती लावलेली असते. उर्वशी म्हणते की हा माणूस खरोखर जर आता कोमामध्ये असेल किंवा पूर्णपणे बेशुद्ध असेल तर या मेणबत्तीचे चटके मी त्याच्यावरती पाडते. ते चटके जर त्याला लागले तर तो नक्कीच उठेल आणि जर तो खरोखर आजारी असेल तर हे चटके त्याला लागणार नाही. आणि तेव्हा तिने मेणबत्ती लावून आता ती इथे प्रभास काकांना चटके देत असते. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आलेला असतो तो म्हणजे नागेश्वर घोरपडे. तो म्हणत असतो की मी एक काम करतो, ह्या कागदाला मी वितळवतो, एकदा का कागद वितळला की तुमची दोन्ही बोटं बाजूला होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्या हातातला आता ब्रेसलेट बघितल्यानंतर, तो घुंगरांचा आवाज ऐकल्यानंतर गिरिजाला इथे लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात, जेव्हा त्याने तिच्या आई वडिलांना मारलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा इतकी घाबरते की रुद्रला मिठी मारून ती आता रडायला लागते. त्यानंतर आता पहिलीच संक्रांत असल्यामुळे हळदी कुंकू ठेवलेलं असतं आणि तिथे आता तिच्या वडिलांचा दत्तूचा फोटो मांडलेला असतो. तेव्हा सगळ्या बायका म्हणत असतात, काय गं गिरिजा, हे काय आहे, हळदी कुंकूला बोलवलेस की तुझ्या वडिलांच्या शोक सभेला? तेव्हा इथे ती आपल्या वडिलांचा फोटो डोळे भरून बघत असते. तिलाच आश्चर्य वाटत असतं की फोटो इथे कुणी आणला. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आलेली असते वासंती. वासंती म्हणत असते की तो फोटो मीच तिथे लावलेला आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, कशाला? बघताय ना बायकांनो ह्यांचं काय चाललंय ते, आजच्या दिवशी कुणी असा फोटो लावतं का? तेव्हा वासंती म्हणते की आज इथे गिरिजाची पहिली संक्रांत आहे आणि हळदी कुंकूसुद्धा. तिचं माहेरचं असं कुणीच नाही आहे तिला आशीर्वाद द्यायला, म्हणून मी तिच्या वडिलांचा फोटो त्या ठिकाणी लावला आहे गिरिजाला आशीर्वाद देण्यासाठी, कळलं?
तेव्हा इथे गिरिजा सगळ्यांना हळदी कुंकू लावते, उर्वशीला सुद्धा लावते आणि म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आम्ही एकटे नाही आहोत, तर आम्ही दोघीजणी एक टीम आहोत आणि जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला पुरून उरू, असं प्रेक्षकांनो इथे गिरिजा आता उर्वशीला म्हणत असते.